नमस्कार प्रेक्षक हो, तो ही रे माझा मितवा या मालिकेमध्ये आज आपण पाहणार आहात. अर्णवने घरातील सर्वांना त्याच्या रूममध्ये वरती बोलवलेलं असतं आणि राकेशला कसा तो ट्रॅपमध्ये अडकवणार आहे याबद्दल सर्वांना सांगत असतो आणि मामीला म्हणतो की तू त्यावेळेस अंजलीला बाहेर घेऊन जायचं. तेव्हा वल्लरी अर्णवला म्हणते, मी जर अंजलीला घेऊन बाहेर गेले तर मला कसं कळणार घरात काय चाललंय ते. त्यावेळेस मामीला म्हणतो की आम्ही आमच्या प्लॅनमध्ये तुला सामील करून घेतले, तेच नशीब समज आणि हा प्लॅन वर्कआउट होण्यासाठी प्रामाणिकपणे प्रयत्न कर. इकडे अंजली आणि राकेश आईस्क्रीम खायला आलेले असतात. राकेश अंजलीच्या मनात अर्णव आणि ईश्वरीबद्दल अजूनच आग भडकावून देतो. तेवढ्यात दादा तिथे येतो आणि म्हणतो, काय मग राकेश वहिनी एकटेच आईस्क्रीम खात आहात. तेव्हा अंजली त्याला म्हणते, घ्या ना दादा तुम्ही पण, घरी आले तेव्हासुद्धा तुम्ही काहीच घेतलं नव्हतं. तेव्हा दादा म्हणतो, नाही काही हरकत नाही, घ्या तुम्ही. आणि राकेशला म्हणतो की फोन जेव्हा करेन त्यावेळेस फोन उचलत जा आणि तिथून निघून जातो. इकडे अर्णव सर्वांना आपापलं काम प्लॅनप्रमाणे समजावून सांगतो, कोणी काय काय करायचं आहे ते. ठरल्याप्रमाणे राकेश जेव्हा हॉलमध्ये असतो त्यावेळेस ईश्वरी खालून त्याला हळूच बघत असते. तेवढ्यात शिर्के तिथे पैसे घेऊन येतात आणि मुद्दामून राकेशला धडकतात. त्यावेळेस त्यांच्या हातातले पैशाचे एन्व्हलप खाली पडते आणि सगळे पैसे म्हणजे 25 लाख रुपये खाली पडतात. ते बघून तर राकेशच्या तोंडाला पाणी सुटते. राकेश तर म्हणतो, अरे वा, लक्ष्मी तर स्वतः चालून आली आपल्या घरी. शिर्के ती गॅस घेऊन वरती अर्णवच्या रूममध्ये जातात आणि त्या दोघांचं बोलणं राकेश हळूच ऐकतो. हे सर्व ईश्वरी खालून लपून पाहत असते आणि वरती अर्णवला जाऊन सांगते की आपला प्लॅन वर्क झाला. तिला खूप आनंद होत असतो. अर्णव म्हणतो, सर्व प्लॅन पूर्णपणे वर्क झाल्याशिवाय आपण सेलिब्रेट करायचं नाही. तेव्हा त्याच रात्री ईश्वरीला झोप येत नसते आणि ती सारखं उघडून दरवाजातून बाहेर बघत असते. तेव्हा अर्णवला जाग येते आणि अर्णव उठतो व तिला म्हणतो, काय चालले मी सुंदर तुझं हे. ईश्वरी म्हणते, अहो सर, 25 लाख रुपये आपण कपाटात ठेवलेत, तो राकेश कधी येऊन घेऊन जाईल काय सांगता येत नाही. अर्णव म्हणतो, मी आहे ना इथे, तो कसा येईल आपल्या रूममध्ये पैसे घ्यायला, झोप म्हणे तू आता शांत. आणि तो ईश्वरीला झोपायला सांगतो. नंतर दुसऱ्या दिवशी सकाळी त्यांच्या प्लॅनला सुरुवात होते. ईश्वरी गणूबाप्पाच्या पाया पडते आणि हळूच दार उघडून बघते तर राकेश वरती त्यांच्या रूममध्ये येत असतो. तेव्हा तो त्यांच्या दरवाजाच्या इथे उभा राहतो आणि ईश्वरी आणि अर्णव बोलायला चालू करतात. अर्णव म्हणतो, मी 4 वाजता मीटिंगला जाणार आहे, त्यावेळेस मी तुला एक मोठं काम सोपवणार आहे. ईश्वरी म्हणते, मला आणि काम, आणि तुम्ही कसं काय बरं. अर्णव म्हणतो, मी कपाटामध्ये 25 लाख रुपये ठेवलेले आहेत आणि तो राकेश घरात आहे, त्यामुळे तुला त्या पैशांवर लक्ष ठेवून राहायला हवं, नाहीतर तो कधी लंपास करेल कळणार नाही. ईश्वरी म्हणते, त्या राकेशसारख्या नालायक माणसापासून मी पैसे कसे वाचवणार म्हणे. नाही ही जबाबदारी मला नको, ती तुम्ही शिर्केंना द्या. आणि ते मोठ्याने मुद्दामून राकेशला 25 लाख अमाऊंट ऐकू जावी म्हणून जोरजोरात बोलत असतात. आणि ती मुद्दामून म्हणते की तुम्ही 4 वाजता जाणार आहात का मीटिंगला. हे सर्व राकेश बाहेर उभा राहून ऐकत असतो आणि हे ऐकल्यानंतर खाली उतरतो. मग ईश्वरी आणि अर्णव पाहतात की आपलं सर्व बोलणं राकेशनं ऐकलेलं आहे. इकडे ईश्वरीच्या वडिलांना त्यांच्या जुन्या मित्राचा फोन येतो आणि तो म्हणतो की माझा मुलगा शुभंकर, त्याला बॉम्बेमध्ये नोकरी लागली आहे. मी फ्लॅट तर घेतलेला आहे, पण तो फ्लॅट ताब्यात मिळायला 1-2 महिने लागणार आहेत. तर माझा मुलगा तुझ्याकडे राहिला तर चालेल का. तर ईश्वरीचे आई वडील म्हणतात की अरे हो, हरकत नाही, तुझा मुलगा स्वतःचं घर असल्यागत माझ्याकडे राहील. शुभंकरला सांग डायरेक्ट माझ्या घरी यायला. आता कोण आहे तो शुभंकर, ते कॅरेक्टर आणि नवीन काय रोल प्ले करतंय ते आपल्याला त्या कॅरेक्टरनं एंट्री केल्यावरच समजणार आहे. इकडे राकेश ईश्वरी आणि अर्णवच्या रूममध्ये हळूहळू वरती येतो, दरवाजा उघडतो आणि कपाट उघडत असतो. तेवढ्यात अर्णव म्हणतो, का रे तू काय करतो इकडे. आणि ईश्वरी तिथे येते आणि ईश्वरी मुद्दाम कपडे ठेवायच्या बहाण्याने कपाट उघडून
अर्णवच्या हातात बॅग देते. मला हे कपडे आत ठेवायचे आहेत, हे पकडा. आणि अर्णव बॅग मुद्दामून त्याच्यासमोर उघडून त्याला कॅश दिसावी असा चेन उघडून दाखवतो आणि परत कपाटात ठेवून देतो, जेणेकरून त्याला कळावं की पैसे कुठं ठेवलेले आहेत. इकडे खाली ईश्वरी हॉलमध्ये आवरत असते, त्यावेळेस अंजली तिथे येते आणि तिला म्हणते की तुझे 48 तास आता संपणार आहेत. माझ्या नवऱ्याविरुद्ध पुरावे आणणार होतीस ना, 48 तास काय 48 वर्ष घेतली तरी तुला पुरावा मिळणार नाही. हे ते वेळ घालवत बसू नको, पुरावे शोध. म्हणे माझ्या नवऱ्याने मोठेपणा दाखवून प्रॉपर्टीमध्ये हिस्सा मला मागण्यासाठी अडवलं आहे, पण अजूनसुद्धा मी माझा हिस्सा मागू शकते. त्यावेळेस मामी अंजलीला म्हणते, अगं तुम्ही दोघांनी एवढा मोठेपणा दाखवला आहे ना, मग कशाला तो विषय काढते परत. तेव्हा मामा मामीकडे बघतात, तेव्हा मामी म्हणते की नाही, अंजलीला त्रास होऊ नये म्हणून मी बोलते. तेव्हा अंजली घरातल्या सर्वांपुढे म्हणते की जर तुम्ही आता उरलेल्या 2 तासामध्ये ह्यांच्याविरुद्ध पुरावे नाही आणू शकला तर ईश्वरी आणि अर्णव दोघांनी ह्यांचे पाय धुवून ते पाणी तुम्हाला प्यावं लागेल. हे ऐकल्यानंतर सर्वजण घरातले थक्कच होतात. मामा तर अंजलीला म्हणतात, काय आहे वेडेपणा हा अंजली. तेव्हा अंजली म्हणते की नाही, हे तुम्हाला करावंच लागेल. अंजली तर खरंच मूर्ख आहे. असा भाव मिळायला खरंच नशीब लागतं. ते अंजलीला कधी कळणार काय माहिती. बाहेर राकेश उभा असतो आणि त्याला दादाचा फोन येतो, मला जर 1 तासात पैसे नाही मिळाले तर मी आता घरी येतोय म्हणून. इतक्यात अंजली तिथे येते आणि राकेशला म्हणते, का हो, काय टेन्शन आहे का. त्यावेळेस राकेश म्हणतो की नाही नाही, काही नाही गे, एका केसचा विचार करत होतो. ती राकेशला म्हणते, अहो ऊन किती आहे, उन्हात नका उभं राहू, चला तुम्ही आत. तेव्हा राकेश म्हणतो की हां तू चल, आलोच मी. आता पुढील भागात म्हणून दाखवलेलं आहे, अर्णव सर्वांना आपली आपली पोझिशन घ्यायला सांगतो आणि तो रेडी होऊन राकेशसमोर फोन आल्याचे नाटक करून, हा पोचतोयस मी 5 मिनिटात असं म्हणून मीटिंगला गेल्याचं नाटक करतो. आणि आकाश मामा त्यांची पोझिशन घेतात आणि ईश्वरी त्या राकेशला ती एकटी रूममध्ये आहे असं दाखवतात. मामीसुद्धा अंजलीला म्हणते, चल आपण मंदिरमध्ये जाऊया. अंजली जायला तयार नसते, पण राकेशच तिला म्हणतो की नाही जा, तू मंदिरात दर्शन घेऊन ये. राकेशच्यासुद्धा डोक्यात काहीतरी नवीन प्लॅन चालू असतो. तर मग उद्याच्या भागात आपल्याला हे पाहायचं आहे की अर्णवचा प्लॅन वर्क होतोय का राकेशचा प्लॅन वर्क होतोय. नक्की ट्रॅपमध्ये कोण अडकतंय, राकेश का अर्णव. हे पाहण्यासाठी आपल्याला उद्याचा भाग नक्कीच पाहावा लागेल. असेच नवनवीन अपडेट जाणून घेण्यासाठी नीलूज प्रॉडक्ट चॅनलला सबस्क्राईब करा, आमच्या व्हिडिओला लाईक करा आणि शेअर करा. धन्यवाद. श्री स्वामी समर्थ.